हाय यूट्यूब फॅमिली, शुभ सकाळ. तर एका दादाने मला कमेंट्स केली त्या व्हिडिओला, जो मी व्हिडिओ टाकलेला आहे की अजित पवार दादांचं जे निधन झालेलं आहे आणि तिसऱ्याच दिवशी त्यांच्या मिसेसने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर त्या दादाने कमेंट्स काय टाकली मला की त्यांचं दुःख वेगळं आहे आणि त्यांच्या दुःखाशी तुमची तुलना नाही होऊ शकत. तर दादा, तुला एक सांगायचं आहे, शेतकऱ्याची तुलना तर कोणीच नाही करू शकत. शेतकऱ्याच्या तुलनेसोबत तो कोणाची तुलना होत नाही. एक तर म्हणजे तो मुख्यमंत्री राव अगर उपमुख्यमंत्री राव, किती करोडानं किंवा सोन्याचे बिस्किट कोण राहते त्याच्याजवळ, पण त्याला खा लागते शेवटी अनाजच, जो शेतकरी पिकवते. शेतकऱ्याची तुलना जी तुम्ही म्हणता ना दादा, की त्याच्या मिसेससोबत त्याच्या मिसेसच्या दुःखासोबत तुमच्या दुःखाची तुलना नाही होऊ शकत, तर बरोबर आहे तुमचं. शेतकऱ्याच्या बायकोचं जे दुःख राहते ना, हे मंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या बायकोच्या दुःखासमोर काहीच नाही आहे. शेतकऱ्याच्या बायकोसमोर या लोकांचं दुःख काहीच नाही आहे. तुम्ही कमेंट्स टाकली ना की त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे आणि ते उपमुख्यमंत्री होते. हो, उपमुख्यमंत्री होते ते, आणि आता त्यांची मिसेस पण उपमुख्यमंत्री झालेली आहे. आणि बरोबर आहे, शेतकरी जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या बायकोला काय करते, 1,00,000 देऊन 1,00,000 रुपये देते त्याच्या हातातनी आणि मोकळा करते. आणि उपमुख्यमंत्री आता आपले अजित पवार दादा गेले, त्यांच्या मिसेसला त्यांचं पद मिळालं आणि उपमुख्यमंत्र्याचा पगार काय असतो ते तुम्हाला माहीतच आहे, किती मिळतो. आणि शेतकऱ्याच्या बायकोला किती देण्यात येते, 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये घे आणि बाजूला हो. आयुष्यभर त्या 1,00,000मध्ये 2 मुलं जगव, तू जग. हे आहे शेतकऱ्याच्या बायकोचं दुःख. म्हणून मुख्यमंत्र्याच्या पत्नीची तुलना ही शेतकऱ्याच्या पत्नीसोबत नाही होऊ शकत. बरोबर आहे तुमचं. आणि त्याच्यामध्ये काय बोलले तुम्ही, BJPचं नाव कशाला घेते. का नाही घेऊ, अधिकार नाही आहे मला, का नाही घेऊ BJPचं नाव. जेव्हा शेतकरी मरतो कर्जमाफी करत आहे, नाही करत आहे ना. ते कसं समजलं, उपमुख्यमंत्री गेल्यानंतर लगेच त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे. मग तसंच शेतकऱ्याच्या विषयीसुद्धा विचार करायला पाहिजे. जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो ना कर्जामुळे, लगेच त्याचं कर्ज माफ करण्यात यायला पाहिजे होतं. हे आहे शेतकऱ्याची व्यथा. आणि मी ते तुमची कमेंट्स पण लावते मी व्हिडिओला, की त्याच्या पत्नीशी तुमच्या दुःखाशी त्याच्या पत्नीची तुलना करू नका, त्यांच्या पत्नीच्या दुःखाशी तुमची तुलना करू नका. तर आम्ही त्यांच्या पत्नीशी तुलना करतच नाही आहे दुःखाची, कारण की आजही शेतकऱ्याच्या बायका त्याच्या लेकरा मुलांना घेऊन जगत आहे, कष्ट करत आहे. यांना कोणते कष्ट करावे लागणार आहे, यांना कोणते कष्ट करावे लागणार आहे. 7 पिढ्या बसून खाईन एवढं प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. चाहे तो मुख्यमंत्री हो किंवा आमदार हो, खासदार हो, याच्यातमधलं कोणीही जर एक्सपायर झालं ना, तर त्याच्या पत्नीले विडा घेऊन कामाला जावं लागत नाही. 7 पिढ्या बसून खाईन अशी त्याची प्रॉपर्टी कमावलेली राहते. आणि ह्या शेतकऱ्याजवळ काय राहते, 2 एकर 3 एकर शेती राहते, त्याच्यातही तो कर्जानं बहाल झालेला राहते. याचं कर्ज त्याचं कर्ज, मेल्यानंतर तो मेल्यानंतरसुद्धा त्याच्या बायकोच्या म्हणजे त्याच्या घरात येते. शेतकरी मेल्यानंतरसुद्धा हे कर्जवाले त्याच्या घरात येते कर्ज मागाले, आणि ते द्यास लागते, कारण की घेतलेलं राहते. त्यांच्या दारात येते का कोणी कर्ज मागाले, नाही येत, कारण की 7 पिढ्या बसून खाईन अशी प्रॉपर्टी कमावलेली राहते. आणि त्या दादाला का मिरच्या लागला ते समजलं नाही मला. मी तेच म्हटलं की उपमुख्यमंत्रीपद म्हणजे हो भेटलं तुम्हाला, त्यांनी जे नाव कमावलं ते बरोबर आहे, त्यांची जागा तुम्हाला भेटली तेही एक चांगला, एक महिला उपमुख्यमंत्री झाली ते बरोबर आहे. कारण की वारसा, पती मेल्यानंतर त्याची पत्नीचं वारसा नसते, त्याच्याची सर्व
प्रॉपर्टीची म्हणा की त्यांची जी नोकरी असन, कोणतं काही पद असन, त्याची मालकीन त्याची पत्नीच राहते. इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणजे एवढी घाई नव्हती करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. की कसं आहे ना, पद कुठं गेलं नसतं. दादा उपमुख्यमंत्री होते आणि कोणीही पद त्याचं हिरावून घेऊ शकलं नसतं, कारण की त्याचे वारसान होते. दादाचे वारसान जिवंत आहे आणि होते, म्हणून त्यांचं पद हे कोणीही हिरावून घेऊ शकलं नसतं. आणि हे पद देणं हे जे मुख्यमंत्री होते, तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हटलं असतं की 10-15 दिवसानं सुद्धा शपथविधी करता आला असता. जसं आता उदाहरणार्थ मी माझंच उदाहरण देतो, मी लोकांचे उदाहरण देत नाही. माझा नवरा मेल्यानंतर आमच्या घरी सामूहिक शेती आहे, किती आहे? 4 एकर. सामूहिक 4 एकर शेती असल्यामुळं माझा नवरा मेल्यानंतर आता मला असं वाटलं की आता आज नाव चढवून नंतर नाव चढवता येते शेतीमध्ये. तर मी माझ्या शेतीमध्ये माहीत आहे का, तिथून 1 वर्षानं मी माझं आणि माझ्या मुलाचं नाव त्या 7/12 चढवलं. नाही तर मी जर माझा नवरा मेल्यानंतर जर मी 2 दिवसानं, 3 दिवसानं, 4 दिवसानं तिथं नाव चढवायला गेली ती शेतीमध्ये, लोकांना काय म्हटलं असतं, बापा इले का नवरा मरुशाच होता का? 4 दिवस नाही झाले तर नवऱ्याच्या जागी तिथं नाव चढवायला गेली 7/12. हे लोक बोलतात. तसंच हे झालं. आणि माझ्या नवऱ्याचं जे शेतीमध्ये नाव होतं ते कोणी माझं काढू नसतं शकलं. मी केव्हाही नाव चढवू शकले असते, कारण की तो माझा हक्क होता. आणि हे जे आहे आणि BJPचं मी जे नाव घेतलं, कारण की हिंदू धर्मामध्ये आहेच ना तसं, की 13 दिवस झाल्याशिवाय महिला कुठं जात नाही. आणि धड 13 दिवस नाही होऊ दिले बा. आणि त्या साहेबांना पण काय वाटत असन की आज मी म्हणजे 3 आणि 4 दिवस नाही होत मला जायला, तर लगेच यांना उपमुख्यमंत्री पदाची न्यायची त्याची घाई झाली बा. आहे ना, कोणी कोणाचं हिरावून घेऊ शकत नसते. 4 दिवसानं लेट पण देता आलं असतं पद, 13 दिवसानं सुद्धा पद देता आलं असतं. जसं या लोकांना आता शेतकरी कर्जमाफीसाठी किती दिवस वेळ मागितला आहे, जून महिन्यापर्यंत. जून महिन्यामध्ये मोर्चा होता, तर 8 महिने म्हणजे ऑक्टोबरमध्ये मोर्चा होता, तर 8 महिने अवधी मागितला. मग यांच्याजवळ 13 दिवससुद्धा नव्हते का थांबाले BJP सरकारकडे? ते माझं म्हणणं होतं की म्हणजे बाई जे हिंदू करून म्हणते, हिंदू खत्र्यात आहे, हिंदू असं आहे, हिंदू तसं आहे, आणि मीही हिंदूच आहे. आज लोकांच्या मनात पण हे दुःख झालंच ना, की दादा लगेच गेल्याबरोबर, अजितदादा गेल्याबरोबरच लगेच एवढी घाई का बरं? आणि पद कोणी हिरावून घेऊ शकलं नसतं. जे माझ्या नवऱ्याचं जे शिवसेना शाखा प्रमुख होते, तिथून 2 म्हणजे मला वाटतं 1-2 वर्षानं सुद्धा त्या लोकांनी म्हटलं मला की तुमच्या नवऱ्याचं जे शिवसेना शाखा प्रमुखचं जे पद आहे तुम्ही ते घ्या. तर मी म्हटलं नाही, असं आहे दादा. आणि मी तुझी कमेंट्स पण लावतो, त्याच्यामध्ये BJPचं नाव घेऊ नका. तुला का बरं मिरच्या लागल्या? सत्य बोललं म्हणून मिरच्या झोंबतात ह्या BJPच्या लोकांना काही असो. पण एक सांगतो, तो किती काही मंत्रीराव संत्रीराव कोणी राहो, पण शेतकऱ्याच्या तुम्ही जे म्हणलं ना का तुमच्या दुःखाची तुलना त्याच्या दुःखासोबत नका करू. तर मीही दादा तुला एक सांगते की तो मंत्रीराव, उपमुख्यमंत्रीराव, कोणीही राव, त्यांच्या पत्नी शेतकऱ्याच्या बायकोची बराबर नाही करू शकत. त्यांनी पण शेतकऱ्याच्या पत्नीची तुलना नाही करावं, शेतकऱ्याच्या पत्नीसोबत तुलना नाही होऊ शकत. सोन्याची बिस्किट जरी असेल ना, ते नाही खाऊ शकत. खा लागन शेवटी त्याला अनाज शेतकऱ्याच्या शेतीतलं पिकलेलं. भला त्यांना 7 पिढ्यांची प्रॉपर्टी कमावून ठेवलेली असेल. आणि मी एक शेतकऱ्याचीच बायको आहे, आणि शेतकरी आत्महत्या झालेल्याच माझ्या नवऱ्याची मी बायको आहे. तुम्हीही थोडं कमेंट्स करता आणि विचार करून करा. तुलना गिलण्याचा काही विषय नव्हता इथं. विषय होता जो हिंदू धर्माचा.
जे बोलत होते आपले मुख्यमंत्री साहेब की हिंदू धर्मामध्ये असं आहे, हिंदू धर्मामध्ये तसं आहे. मग हिंदू धर्मामध्ये हे असं नाहीच आहे की 3 दिवसामध्ये नवऱ्याचा 3रा दिवस नाही होत तर त्याची बायको शपथविधी घेते. 13 दिवस पण थांबता आलं असतं. हे तुमच्याच हातात होतं, मंत्र्याच्या ह्या मुख्यमंत्री साहेबांच्या हातात होतं. 13 दिवस पण थांबता आलं असतं. त्यांचं पद कोणीही हिरावून घेऊ नसतं शकलं. मान्य आहे दादाने कामं चांगले केले, पण एवढी घाई का बरं?